खरं म्हणायला गेलं तर अजय अतुल डीजे कौतुक करावं लागेल आज. जाग आहे भाई. चौथं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय. सूरज कोंडिलकरला सूर सापडत नव्हता मैदानात, आता मात्र सूर सापडतोय. इथे पहिल्याच बॉलवरती अक्षयला लगावलेली चपराक आहे. मोठा बिग ब्लास्ट सिक्सर. पाळवी जागृत करणारा हा षटकार आहे पुशीर टीमसाठी. 3 षटकांमध्ये निवाली टीम हवी झाली होती मैदानात, परंतु यावेळी आता सूरज कोंडिलकर मैदानात हवी होत आहेत. शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती आलेला सूरज कोंडिलकरचा हा चौकार. सूरजच्या बॅट मधून हा बॉल फक्त दिशा देण्याचं कार्य केलं जात आहे. तिसरा मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे येतील आणखीन 4 धावा. बॅक टू बॅक 3 मोठे सूरजच्या बॅट मधून दैदिप्यमान स्ट्रोक. 1 बाउंस चौकार. व्हॉट अ बॅटिंग. काय दैदिप्यमान स्ट्रोक येत आज सूरज कोंडिलकरचे.
अगदी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे आणि इथे गोलंदाज अक्षयच्या गोलंदाजीवरती आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत कारण अद्यापपर्यंत 5 बॉल अक्षयने मैदानात फेकले आणि या 5ही बॉलवरती 5 मोठे स्ट्रोक आलेत 2 षटकार आणि 3 चौकार चर्चा आपण करत होतो बॉल पाठवा मैदानात चर्चा आपण करत होतो कालच्या रजनीमध्ये जिथे पहिली चौकार हॅट्रिक ठोकली होती मुकपी टीमच्या भास्करने तदनंतर दुसरी चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली कंटिन्यू 5 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले तो होता गणेगाव टीमचा विक्रम महाराज आणि आता मात्र तिसरी चौकार हॅट्रिक इथे सूरज कोंडिलकरने कंप्लीट केली तदनंतर आलेला षटकार आहे काय बॅटिंग लाईन आहे पहिल्या 3 षटकात ज्या धावा आल्या नाहीत त्याच धावा धावफलकावरती कल्याणचे उद्योजक आदरणीय साईनाथजी पाटील आणि त्यांचा ताफा मात्र या ठिकाणी उपस्थित होते मी विनंती करेल आयोजक कमिटीला की सन्मानपूर्वक त्यांना मंचावरती घेऊन यायचंय आदरणीय साईनाथजी पाटील कल्याण परिसरातील मोठे उद्योजक यांचा ताफा मात्र या मंचाच्या ठिकाणी उपस्थित झालाय आपलं मनस्वी A1 जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत वाह व्हॉट अ कॅच अफलातून